पुण्यात भूत आहेत का असा प्रश्न विचारला की सगळी उत्तरे एकाच ठिकाणी येऊन थांबतात. शनिवार वाड्याच्या दगडी भिंती आणि काका मला वाचवा हा आवाज. आता तिथं भूत आहेत का नाहीत, आवाज येतो का नाही, हे बोल भिडून आधीच एका व्हिडिओमध्ये सांगितले. लगेच तो शोधायला जाऊ नका, या नव्या जागेवरची भूत नाराज होतील. आणि हा, भूतांना नाराज करून चालत नाही असं आमचे कोकणातले मामा सांगतात. त्यामुळे कशाला रिस्क. तर हा, आपण कुठं होतो? पुण्यात. पुण्यात भूत आहेत असं शपथेवर सांगणारे कित्येक कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाचा दावा आहे आपण भूत पाहिल्याचा, भूताशी गप्पा मारल्याचा किंवा भूताचा आवाज ऐकल्याचा. पुण्यातल्या भूतांची स्पेशालिटी अशी आहे की ती कायम एक एकट्या माणसाला भेटतात. पण सगळेच पुणेकर सारखे नसतात आणि पुण्यातली सगळी भूतही. पुण्यात एक ठिकाण असं आहे जिथं भूत एकाच वेळी अनेक जणांना घाबरवतात असं सांगितलं जातं. म्हणजे कुणी म्हणतं भूताचा आवाज आला, कुणी म्हणतं भूतामुळं खुर्च्या वाजल्या, कुणी म्हणतं वातावरण इमोशनल होतं, लोकांच्या डोळ्यात पाणी होतं, पण अचानक हसण्याचा आवाज आला. हे सगळं गाड्याचं क्रेडिट न मागता भूताला दिलं जातं आणि चर्चेत येतं पुण्यातलं व्हिक्टरी थिएटर. पुण्यातल्या थिएटरमध्ये भूत आहेत याच्यावर आधी विश्वास बसला नव्हताच. पण जरा चार लोकांशी बोललो, जरा सोशल मीडियावर सर्च मारलं, तेव्हा समजलं चर्चा तर होत आहेत. पण चर्चांच्या पलीकडे भूतांचं काय? व्हिक्टरी थिएटरमध्ये भूत आहेत की नाहीत तेच सांगणारी ही स्टोरी. लाईट बंद करून बघा, भूताचा नाही निदान थिएटरचा फील येईल. व्हिक्टरी थिएटर पुण्याच्या लई भारी कॅम्प मधली लई भारी जागा. एकतर कॅम्प मध्ये त्यात ईस्ट स्ट्रीटला, पण याच्या समोरच्या बाजूलाच कयानी बेकरी आहे. त्यामुळे आधीच बिस्किटांचा भत्ता मारायचा किंवा नंतर अख्तर सामोसाला नियोजन करायचं. इतका हा परफेक्ट विषय. त्यात या थिएटरमध्ये सिंगल स्क्रीन आहे. बांधकाम ब्रिटिशकालीन असल्यानं विंटेज वाईब आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकिटांचे रेट लई कमी आहेत. म्हणजे आजच्या घडीला गेलात तर मॉर्निंग शो 80 रुपयात बघून याल. मॅटिनीला लईत लई 160, ते पण प्रीमियम सीटसाठी. आणि नाईटला लास्ट आकडा 180चा. आता कॅम्पात संध्याकाळचं फिरायचं, हिरवळ बघायची, अर्थात बागेतली, मॉल फिरायचा, खायला जायचं, रात्री व्हिक्टरीला येऊन मस्त पिक्चर बघायचा. त्यातही इंग्लिश पिक्चर असला तर माहोल. साऊंड्स लाईक अ परफेक्ट प्लॅन. पण शेठ हे पुणे आहे, इथं पुणेकरच परफेक्ट असतात, प्लॅन नाही असे इथली लोक म्हणतात. आता त्या लोकांवर कशाला विश्वास ठेवायचा? तर ती हीच लोक जी सांगतात व्हिक्टरी थिएटरमध्ये भूत दिसतं. भूतांच्या विषयावर येणार, पण त्याआधी व्हिक्टरी थिएटर बद्दल एक महत्त्वाचा विषय. या थिएटरचा इतिहास. 24 जानेवारी 1943 रात्री 9ची वेळ. तेव्हा या थिएटरचं नाव होतं कॅपिटॉल. थिएटरमध्ये गॅरी कूपर या हिरोचा नवीन पिक्चर लागला होता. त्यामुळे इंग्रज अधिकारी, सैनिक यांनी गर्दी केली होती. नेहमीप्रमाणे पिक्चरच्या सुरुवातीला इंग्लंडचं राष्ट्रगीत गॉड सेव्ह द किंग हे वाजायला लागलं. सगळे इंग्रज थिएटरमध्ये उभे राहिले आणि छातीवर हात ठेवून अभिमानाने हे राष्ट्रगीत म्हणत होते. राष्ट्रगीत संपणार तेवढ्यात कॅपिटॉल थिएटरमध्ये मोठा स्फोट झाला. संध्याकाळी सामसूम होणारं पुणे परत जागं झालं. नेमकं काय झालंय ते पाहायला कॅम्पच्या दिशेने लोक धोतर सांभाळत पळायला लागले. थिएटरमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. जवळपास 4 गोरे सैनिक ठार झाले होते आणि 17 जण जखमी झाले. ब्रिटिश सरकार हादरलं. तो पुण्यातल्या सर्वात मोठ्या क्रांतिकारी हल्ल्यांपैकी एक होता. याचे पडसाद पार लंडन पर्यंत उमटले. स्फोटाची चौकशी करायला बडा अधिकारी नेमण्यात आला. धरपकडी सुरू झाल्या, पण धागे दोरे मिळत नव्हते. शेवटी सरकारने माहिती देणाऱ्याला 5,000चं बक्षीस जाहीर केलं. काही दिवसांनी सगळ्या प्रकरणाचा छडा लागला. स्फोटाचे मुख्य सूत्रधार होते बाबूराव चव्हाण आणि बापू साळवी. भारत छोडो आंदोलनाचा भाग म्हणून या तरुणांनी पुण्यात इंग्लिश पिक्चर प्रदर्शित करणाऱ्या थिएटर्सला गॉड सेव्ह द किंग याऐवजी वंदे मातरम हे राष्ट्रगीत म्हणून वाजवण्यात यावं असं पत्रक पाठवलं होतं. पण थिएटर मालकांनी पत्रकाला किंमत दिली नाही. यांनी बॉम्बस्फोट घडवून आणत उत्तर दिलं. विशेष म्हणजे या स्फोटासाठी लागणारे साहित्य खडकी आणि देहू रोडच्या ब्रिटिश दारुगोळा फॅक्टरीमधून गोळा करण्यात आलं होतं. नारायण विष्णू आठवले आणि भास्कर कर्णिक हे दोघं या फॅक्टरीमध्ये कामाला होते. त्यांनी फुटलेल्या पेट्यांमधून सामान पळवून आणायला सुरुवात केली. भास्कर कर्णिक हे जंगली महाराज रोडवर न्यायाधीश जेम पाटील यांच्या बंगल्यात राहायला होते. तिथेच हा दारुगोळा साठवायला सुरुवात केली. न्यायाधीशांचं घर असल्यामुळे पोलिसांना संशयच आला नाही. अनेक दिवस चौकशी झाली. या सगळ्या क्रांतिकारकांना फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये रिमांडमध्ये ठेवण्यात आलं. भास्कर कर्णिक यांनी पोलीस रिमांडमध्ये असताना स्वतःला संपवलं आणि ते शहीद झाले. त्यांच्या नावानं आजही दगडूशेठ गणपती जवळच्या एका चौकाला हुतात्मा चौक म्हणून ओळखलं जातं. पुढे जाऊन कॅपिटॉल थिएटरचे नाव बदललं आणि ते झालं व्हिक्टरी थिएटर. आता नाव बदलण्याचं कारण वेगळं असलं तरी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक म्हणून या थिएटरकडे पाहिलं गेलं. पण मग एवढा भारी इतिहास असताना इथं भूत कुठून आली? कुठून आली म्हणजे
लोकांच्या गप्पांमधून आली. इथं रात्रीच्या शोला गेल्यावर चित्रविचित्र आवाज ऐकू येतात. हा अनुभव बऱ्याच लोकांना आला. मग याला कोणी थेरी जोडली हसण्याच्या आवाजाची. म्हणजे समजा पिक्चरमध्ये एक इमोशनल सीन सुरू आहे, कोणी कुजबूज सुद्धा करत नाहीये, लोकांच्या डोळ्यात पाणी आले आणि अशातच एक आवाज येतो हसण्याचा. आता हसण्याचा आवाज थिएटर रिकामा असताना सुद्धा आला होता. एवढंच नाही तर कुणीतरी मागच्या बाजूला चालतंय असं वाटलं, पण प्रत्यक्षात मागची बाजू तर पूर्णपणे रिकामी होती. आवाज कुठून आला माहितीच नाही. आता आपण बायको सोडून कुणालाच भीत नाही, पण या थिएटरचा एक किस्सा ऐकून भीती वाटली. किस्सा कुठला होता? तर इथं रिकाम्या खुर्च्या आपोआप हलताना दिसतात असा. थिएटर मधल्या खुर्च्यांवरच्या सावल्या का हलतात, कशामुळे हलतात याचा आपल्याला अंदाज आहे, पण रिकाम्या खुर्च्या हलतात म्हणलं की भीती वाढते. त्यात कॅम्पात रात्री उशिरा थांबल्यावर या थिएटरचा विषय निघतो. कुणी म्हणतं रात्रीचा शो होता, पिक्चर फुल रंगात आला होता, इतक्यात कुणीतरी माझा पाय धरला. पायाला जाणवलेला तो थंडगार स्पर्श मी आजही विसरू शकत नाही. इथल्या थंडीचा आणखी एक किस्सा आहे. इथे एसी आहे. थिएटरमध्ये काही काही जणांनाच वाजते, पण जेवढी वाजायला पाहिजे त्यापेक्षा जास्त थंडी इथं वाजते. हाडं गोठतात की काय असा फील येतो. कुणी म्हणतं इथं आकृत्या दिसतात, एका वेळी भरपूर आकृत्या अंगावर चाल करून आल्यासारख्या. या आकृत्या डोळ्यांसमोरून जातात. हाडं गोठवणाऱ्या थंडीत घाम कुठून आला हा प्रश्न पडतो आणि खिशातला रुमाल काढून घाम पुसताना असं वाटतं समोर एक आकृती आहे जी आपल्याकडे टक लावून बघतीये. कुणी म्हणतं इथं स्फोटात मेलेल्या इंग्रजांची भूत आहेत, तर कुणी म्हणतं इथं आदिम काळापासून चालत आलेली भूत आहेत. पण इथल्या भूतांवर विश्वास ठेवायचाच नाही असं म्हणायची पण दोन कारण आहेत. एकतर इथं भूत आहेत हे सांगणाऱ्या लोकांपेक्षा इथं भूतबित काहीच नाही हे सांगणाऱ्या लोकांचा आकडा मोठा आहे. दुसरं म्हणजे इथं भूत ज्या सिस्टीम मध्ये दिसतात त्याच्या मागे लॉजिक आहे. म्हणजे कसं? तर थिएटरमध्ये ऐकू येणाऱ्या कुजबुजी आणि हसण्याच्या आवाजांमागे साऊंड वेव्हज आणि इको इफेक्ट असू शकतो. विक्ट्री थिएटर मोठा आहे पण बंदिस्त आहे. मोठ्या बंदिस्त जागांमध्ये आवाज जास्त वेळ टिकतो आणि काही वेळा आवाज भिंतींमध्ये अडकून परत ऐकू येऊ शकतो असं काही तज्ज्ञ सांगतात. याशिवाय काही साऊंड वेव्हज कमी फ्रिक्वेन्सीच्या असल्यामुळे कानांना स्पष्ट ऐकू येत नाहीत, पण त्या मेंदूवर परिणाम करून हॅल्युसिनेशन्स निर्माण करू शकतात. त्यामुळे कधी कधी रिकाम्या थिएटरमध्येही लोकांना काहीतरी ऐकू येतं, भास होत राहतात. पण ते आपोआप हलणाऱ्या खुर्च्यांचं काय? तर हा निव्वळ ऑप्टिकल इल्युजनचा प्रकार असू शकतो. विक्ट्री थिएटर सारख्या जुन्या इमारतींमध्ये खिडक्या आणि दरवाजांमधून झिरपणारा वारा खुर्च्या किंवा पडदे हलवू शकतो. शिवाय हवेच्या दाबामुळे कधी कधी दरवाजेही आपोआप उघडतात किंवा बंद होतात. डीम लाईटमध्ये पिक्चर सुरू असताना सावल्या विचित्र दिसतात आणि मेंदू अपरिचित आकारांचा चुकीचा अर्थ लावतो. याला पॅरेडोलिया इफेक्ट असं म्हणतात. त्यात एखाद्यानं थिएटरबद्दल आधीच हॉरर स्टोऱ्या ऐकल्या असतील तर अंधारात बसताना तो गडी याच स्टोऱ्या डोक्यात घेऊन बसतो आणि त्याला असं वाटायला लागतं कुणीतरी मागं उभं आहे. याला म्हणतात सजेस्टिबिलिटी इफेक्ट. आता थंडीचं काय? तर थंडगार वाऱ्याचा अचानक जाणवणारा झोत हा एसीमुळे किंवा जुन्या इमारतींमध्ये झिरपणाऱ्या वाऱ्यामुळे जाणवू शकतो. काही वेळा तापमानात झपाट्यानं बदल झाल्यास शरीराला अचानक गारवा जाणवतो आणि थंडीनंतर भीती आधी जाणवते. थोडक्यात काय? तर काढायचं म्हणलं तर प्रत्येक गोष्टी मागे लॉजिक निघतंय. बाकी राहिला भूतांचा विषय. तर नुसता ऐकून विश्वास बसत असला तर एकदा अनुभव म्हणून जा आणि विश्वास नसला तर लोडच नाही. थिएटर भारी आहे, पिक्चर बघायला मजा आहे. भूतांच्या गोष्टी कितीही ऐकायला मिळत असल्या तरी विक्ट्री थिएटर ही पुण्याची शान आहे. स्वातंत्र्य लढ्यापासूनचा इतिहास असलेलं, कित्येक जोडप्यांच्या पहिल्या भेटीचं, कित्येक मित्रांच्या शेवटच्या पिक्चरचं आणि कित्येक हॉरर स्टोरीजच्या जन्मदात्यांचं आवडतं ठिकाण पुण्याचं विक्ट्री थिएटर.